त्याचं आणि 4 फुलं घेतली आणि एक चिरून कांदा घेतली. तर मी हिला फ्राय करायला लागले तेलात, खोबरे तेलात. मी तुम्हाला दाखवते कशी करायची. तर तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघू शकता. तर माझे केस तर बघितलं तर तुम्ही खूपच सॉफ्ट आणि मोठे आहे. तर मी आता लावणार आहे, तुम्ही बघू शकता. तर आता छान लाल झाल्यात. मी तुम्हाला तेल काढून दाखवते आता कशी वाटते तुम्हाला. हे बघू शकते मी आता काढते रबर बघा, कारण की माझे केस खूपच मोठे. हे बघा, बघू शकते तुम्ही, हे बघू शकते. तर मी आता तेल लावणार आहे. तर तेच तुम्हाला मी दाखवायला लागते. तर तेल मी कशी तेल लावते बघा. तर हे बघा बहिणींनो, तर मी बनवलेलं आहे कांदा आणि जास्वंदीचं फुलं आणि 2-4 पत्ते झाडाचं. तर ते छान मस्त असं छानपैकी मस्त थोडं थोडं लावून घ्यायची. हे बघू शकते तुम्ही मी कशी लावते. हे बघा माझे केस किती मोठं सॉफ्ट छान आहे, तुम्ही बघू शकते. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करू शकतात. तर बघा मित्रांनो, तर तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघू शकतात. पेशल लावले तर असं छान छान मस्त केस थोडं बाजूला सरकायची, मग ते लावून घ्यायची. छान ते एकदम मस्त डोक्याला मालिश करून घ्यायची. मग थोड्या वेळ 1-2 तासांनी मग स्वच्छ तुम्ही कुठला शॅम्पू वापरते मग ते शॅम्पू तुम्ही वापरू शकता, असं काही नाही आहे. तर मी तर हेड अँड शोल्डरच वापरते आहे जास्त शक्यतो म्हणजे. तर तुम्ही लावू शकतात. हे बघा तुम्ही केस किती छान सॉफ्ट छान झालेले. तर मी महिन्यातनं 3 वेळा हेच लावत असते. कारण की खूपच ॲलोवेरा आणि लवंग वगैरे सगळं टाकतात. मी तर 3च पद्धती टाकते, कांदा आणि जास्वंदीचं फुलं आणि त्याचं 3 पत्तं, जास्वंदाचं झाडाचं 3 पत्तं टाकते आणि एक कांदा चिरून टाकते. मस्त त्याला फ्राय करून घ्यायची आणि लाल भडक व्हायला पाहिजे त्याने. मग तेलचं खूप छान वास पण सुटते कांदाची आणि जास्वंदीचं फुलाची आणि ते पत्त्याची. मग ते झाल्यानंतर एकदम लाल व्हायला पाहिजे. हे बघा तुम्ही कशी बघू शकतात, खूपच लाल झालेले बघू शकतात. तर मी आता असंच थोडं घेऊन लावत असते. तर महिन्यातनं 3 वेळा लावते मी. तर मग 2 तासांनी मी स्वच्छ डोकं धुवून घेते. मग ओले असताना कधी पण इचरायचं नसते, कारण की हे एकदम स्किन ढिल्ला होतात, म्हणजे असं नरम पाणी बिनी धुवून घेतं म्हणून आपण स्किन खूपच नाजूकसारखा झालेला असतात धुतल्यानंतर. मग ते तुम्ही असं पटपट विचारून घ्यायचं नसते, थोड्या वेळा सुकून घ्यायचं छान असं. तर धुतल्यानंतर तर मग नंतर थोडे 1-2 तासांनी मग हळूहळू विचारून घ्यायचं. मग इतकी छान सॉफ्ट मोठं होतात ना, तुम्हाला काय सांगू. हे बघा मैत्रिणी तुम्ही बघू शकता, मी तर खोटं बोलत नाही आहे. तर बघा माझे पहिलं तर काहीच नव्हतं. मी कधीपासून हे सुरुवाती तेल केलेले तेव्हापासून माझे एवढं मोठं वाढलेले. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करा. तर मी केसाचं तेल बनवलेलं आहे. तर खोबरे तेल आणि जास्वंदीचं फुलं आणि एक कांदा. तर नक्की माझे केस बघा किती सॉफ्ट आणि किती छान आहे, मस्त आहे. आणि कशी पण तुम्ही इकडं हेअरस्टाईल पण काढू शकतात. हे बघा बघू शकतात, हे बघा खूपच मोठे आहे, हे बघू शकताय. तर मी नक्की ट्राय करा तुम्ही घरी, की खूप मोठे होतात. तर महिन्यातनं 3 वेळा लावायची. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून तर शेवटपर्यंत माझी व्हिडिओ बघा आणि नक्की तुम्ही घरी ट्राय करा. तर नक्की घरी ट्राय करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मैत्रिणी सगळ्यांना शेअर करा. तर सगळ्यांना बाय बाय. कशी वाटते तुम्हाला डोक्याचं तेल? बाय बाय.